झाली किंवा काय कारवाई होऊ शकते याचा आपण इथे उल्लेख करत आहात. परंतु आपल्याला या आर्थिक गुन्हा म्हणून ह्याच्याकडे फक्त बघू नका. कारण आर्थिक गुन्हा म्हणाल्यावर तो एका चौकटीत येतो, ज्याचा आपण उत्तरामध्ये उत्तर देताना सांगितलं की त्याने पैसे परत केले, त्याने अमुक केले नातेवाईकाने, म्हणजे गुन्हा केला आणि त्याने परत केलं म्हणजे तो सुधारला का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मुळात गुन्हा केला हे एवढं काफी आहे, पण तो नुसता आर्थिक गुन्हा नाही समजता येणार आपल्याला. कारण पुणे महानगरपालिकेचे बनावट लेटर हॅड, पुणे महानगरपालिकेचे खोटे शिक्के, खोट्या वेतन पावत्या, आता याच्यापेक्षा आणखीन काय काय पाहिजे पुरावे. आणि हे सगळे पुरावे पोलिसाचं सुमोटो आपण जे म्हणताय, मला एका गोष्टीचं खरं आश्चर्य वाटतंय. राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे, जेव्हा ह्या गोष्टी लक्षात येतात त्यावेळेला सुमोटो करायलाच हवं, म्हणजे ती काय एक प्रकारची मेहरबानी असूच शकत नाही. आणि ज्यामुळे जर असं होत असेल की आपण चला आपण आता पैसे दिले, आपण आता हे केलं म्हणजे आपण सुटलो, तर हा आपण नेहमी म्हणतो, ती म्हण जरी तशी असली तरी काळ चोखावतोय. आणि म्हणून ह्याच्यावर कारवाई होणं ते गरजेचं आहेच आहे. त्या व्यतिरिक्त एक उदाहरण आणखीन सांगतो मी तुम्हाला अशाच प्रकारचं. त्या माणसाचं नाव आहे निलेश राठोड. हा आहे अकोल्याचा. निलेश राठोड नावाचा अकोल्याचा हा व्यक्ती आहे. 60 लोकांहून अधिक बेरोजगारांना 10 कोटी रुपयाला त्याने फसवले. म्हणजे काय होतंय की प्रसाद, आपण सगळे इथून जीव ओतून सगळं बोलत असतो, त्याच्यामध्ये कसलाही आविर्भाव असा नसतो की सरकार आणि विरोधक असा नाही. पण ही असली पिल्लावळ जी माजले, त्यांना कायद्याचं भयच राहिलं नाही. एकीकडे आपण भाषणामध्ये सांगता झिरो टॉलरन्स. आता हा झिरो टॉलरन्स आहे का? 10 कोटीतला तरुणांना, बेरोजगारांना गंडा घालणारा हा कशा प्रकारे हा झिरो टॉलरन्स आहे आम्हाला जरा सांगा. दुसरी एक व्यक्ती, आणखीन एक नाव लिहून घ्या तुम्ही त्याच्यातून. आणि सगळ्यात हे म्हणजे सर 1-2 मिनिटं. लक्षवेधी 260चा प्रस्ताव आहे आपला. होय होय हाय तिथे करूच आपण. आता ह्याच्यातनं हे असे सगळे भुरटे सगळे सुटले तर बरं नाही, आपल्याला न्याय द्यायला हवा. या पैशातून त्याने मराठी चित्रपटाची निर्मिती, म्हणजे कुठं चाललोय आपण. हा जो लबाड आहे, जो गुन्हेगार आहे, त्यांनी तसं केलेलं आहे. दुसरं एक नाव मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की भारतलाल पांडे. हा भारतलाल पांडे धारावी येथील काही तरुण यांनी त्याने गंडा घातलेला आहे. दुसरा उच्च शिक्षित तरुणीने पुरवणाऱ्या वेबसाईट नोंदणी केली, तिचा बायोडाटा पाहून अभिनव मिश्रा. ही सगळी नावं यासाठी मी घेतोय की हे किती धिरडावलेले आहेत. म्हणजे त्यांना कायदा किंवा आपल्या नाही, मलाही शब्द सुचला असता तो. नाही बरोबर. आता ह्याला काय शब्द ताई सांगा, ह्याच्यापेक्षा वेगळा शब्द असू शकतो का? मी निर्ळवलेला चांगला शब्द आहे, वाईट शब्द डोक्यात आला होता पण मी बोलत नाहीये. आणि म्हणून हे यांची एवढी हिंमत कशी होते. आणि म्हणून माझी आपल्याला मंत्री महोदय, आपल्याला या माध्यमातून प्रश्न पण राहील आणि विनंती सुद्धा राहील, आपण ह्याच्याकडे फक्त आर्थिक गुन्हा म्हणून न पाहता ही आपल्या महाराष्ट्रातल्या सृजनशील असलेल्या समाजाला लागलेली एक कीड आहे. आणि हे सगळे हे जे कोण जेवढी नावं मी सांगितली हे इतके निर्ढावलेले आहेत की त्यांनी त्या पैशाचा वापर सुद्धा करून मोकळे झालेले आहेत. आमचं कोण वाकडं करतंय अशी ही जी भावना तयार झाली योग्य नाही. आणि म्हणून या जेवढी मी नावं सांगितली त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ